स्वामी समर्थ. ओम लक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. नवरा बायकोने ही कथा नक्की ऐका. कमळासारखी कोमल श्रीलक्ष्मी, कमळासारखी आसनावर आई, तू दया आणि कृपेमुळे परिपूर्ण आहेस. अथांग आणि अनंत दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखद पहाट येते. आज आपण माता लक्ष्मीच्या 7 पवित्र रूपांची कथा श्रवण करूयात. यातली एक कथाही चुकवू नका. सर्व 7 कथा ऐका, नाहीतर इच्छित फलाची प्राप्ती होत नाही आणि माता लक्ष्मी नाराज होतात. त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. सर्वात महत्त्वाची 7वी आणि शेवटची कथा अजिबात चुकवू नका. ती कथा तुमचे जीवन बदलून टाकेल. धन वैभवाची अधिष्ठात्री असणारी माता लक्ष्मीशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे, ते नरकासमान होते. ही कथा श्रवण केल्याने आपल्याला हेही समजते की आपण सदैव धनवान आणि विद्यावान कसे राहू शकतो आणि असे काय करावे की माता लक्ष्मी कधीच आपल्या घरातून जाऊ नये. जर आपण ही कथा संपूर्ण ऐकाल तर कथा संपल्यावर काही उपाय सुद्धा समजतील, जे देवी पार्वतीने स्वतः देवर्षी नारदांना सांगितले होते. या कथेमध्ये एक रहस्य आहे, जे आपण कथा संपल्यावर जाणून घेऊ. ही कथा अत्यंत रोचक आणि मनोहारी आहे. माता लक्ष्मी, ज्यांच्याशिवाय देवता देखील अपूर्ण आहेत, त्यांची कृपा मिळवून आपल्याला सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. आपल्याला त्यांची कृपा आणि गाथा नक्कीच ऐकावी लागेल. तर चला मग माता लक्ष्मीला आपल्या हृदयात सन्मानपूर्वक स्थान देऊ. श्रद्धेने या कथेचे श्रवण करू. हे माता लक्ष्मी, हे विष्णुप्रिय, हे कमला, हे परमेश्वरी, तुझी कृपा सर्व भक्तांवर नेहमीच कायम ठेव. माता, भाऊ, बहिणी ही पवित्र कथा ऐकत आहेत आणि हुंकार देत आहेत. त्यांना सुख समृद्धी दे, त्यांचे पाप दूर कर आणि तुझ्या चरणांमध्ये स्थान दे. प्रिय भक्तांनो, कथा ऐकण्याआधी कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय जय देत जय माता लक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहा. माता लक्ष्मींच्या चरणांना नमस्कार करीत कथा आरंभ करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 1. वैभव लक्ष्मीची पहिली कथा. एकेकाळी एका गावात अनेक लोक राहत होते. ते कष्ट करीत आणि उत्पन्न मिळवत होते, परंतु ते एकमेकांना कधीच मदत करत नसत. हळूहळू त्या गावात वाईट सवयी रुजायला लागल्या. काही लोकांना दारू, जुगार, चोरी आणि चोरीची सवय लागली. मात्र या गावात एक असं कुटुंब होतं जे या सर्व गोष्टींपासून दूर राहत होतं. त्या कुटुंबातील शीला आणि तिचा पती आपल्या संसाराकडे लक्ष देत होते. शीला धार्मिक प्रवृत्तीची महिला होती, जी माता लक्ष्मीची भक्ती करत होती आणि रोज मंदिरात जाऊन प्रार्थना करीत असे. हे पती पत्नी कधीच कोणाची निंदा करत नसत. ते दोघे आपल्या कामाशीच काम ठेवत असत आणि सुखी जीवन जगत होते. ते देवाचे भजन गात असत. गावातील लोकसुद्धा त्यांची प्रशंसा करत असत. परंतु काही काळानंतर शीला यांचा पती हा काही वाईट लोकांच्या संगतीत जाऊ लागला आणि त्याचे वर्तन बदलू लागले. लवकर करोडपती होण्याच्या स्वप्नाने त्याला लवकरच रोडपती बनवले. दारू आणि जुगाराच्या व्यसनाने त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केले. शीला आपल्या पतीच्या वागण्यामुळे दुःखी राहू लागली. आता तिचे मन पूजा पाठातही लागत नव्हते. हळूहळू तिने मंदिरात जाणेही कमी केले आणि घरात राहून भगवंताचा ध्यास घेत होती. एके दिवशी दुपारच्या वेळी एक वृद्ध महिला शीला यांच्या घरी आली. तिने दरवाजावर टकटक केली. शीलाने दरवाजा उघडला तर समोर आई समान एक वृद्ध महिला होती. त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होते. त्यांच्या डोळ्यात अमृत समान करुणा आणि प्रेम दिसत होते. शीलाने त्या आदरपूर्वक तिला घरात आमंत्रित केले आणि संकोचाने एक फाटलेली चादर अंथरून तिला बसण्यासाठी विनंती केली. शीला यांच्याकडे आलेल्या त्या आई समान वृद्ध महिलेने विचारले, काय ग शीला, मला ओळखले नाहीस का? प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात भजन कीर्तनाच्या वेळी मी देखील येते. शीलाला काही समजले नाही. मग वृद्ध महिला म्हणाली, तू बऱ्याच दिवसांपासून मंदिरात येत नाहीस, म्हणून मी तुला बघायला आले. शीला त्या आईच्या समोर ढसाढसा रडू लागली
आई म्हणाली, बेटा, सुख दुःख हे उन्हा पावसासारखे असतात. धीर धर, मला तुझे सर्व दुःख सांग. शीलाने आपल्या सर्व अडचणी आईला सांगितल्या. सर्व कथा ऐकल्यानंतर आई म्हणाली, कर्माची गती न्यारी असते. प्रत्येकाला आपले कर्म भोगावेच लागतात. म्हणून तू चिंता करू नकोस. आता तुझे कष्ट संपले आहे. आता तुझे सुखाचे दिवस नक्की येतील. तू लक्ष्मीची भक्त आहेस. माता लक्ष्मी तर प्रेम आणि करुणेचा अवतार आहे. ती तिच्या भक्तांवर नेहमी ममता उधळते. म्हणून धीर धरून लक्ष्मी मातेसाठी व्रत कर. त्यामुळे सर्व काही ठीक होईल. शीलाने विचारले, आई, हे व्रत कसे करायचे? आई म्हणाली, बेटा, लक्ष्मी मातेसाठी हे व्रत अतिशय सोपे आहे. त्याला वृद्ध लक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मी व्रतही म्हणतात. आईने संपूर्ण विधी सांगितली आणि स्पष्ट केले की हे व्रत करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सुख, संपत्ती आणि यश प्राप्त होते. हे ऐकून शीला अत्यंत आनंदित झाली. तिने डोळे बंद करून व्रत करण्याचा संकल्प केला. पण डोळे उघडताच तिच्या समोर आई दिसत नव्हती. शीलाला समजले की हो ना हो, ती साक्षात लक्ष्मी माताच होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून शीलाने आईने सांगितलेल्या विधीने पूर्ण मनाने व्रत केले. शेवटी प्रसादाचे वितरण केले. शीलाने तो प्रसाद प्रथम आपल्या पतीला दिला. प्रसाद खाताच पतीच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवशी त्याने शीलाला मारले नाही, त्रास दिला नाही आणि हे पाहून शीलाला खूप आनंद झाला. तिच्या मनात वैभव लक्ष्मी व्रताबद्दल श्रद्धा वाढली. शीलाने संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मीचे व्रत केले. 21व्या शुक्रवारी आईने सांगितल्याप्रमाणे उद्यापन विधी करून 7 स्त्रियांना वैभव लक्ष्मी व्रताच्या 7 पुस्तिका भेट दिल्या. मग माता लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाची छबीवंदन करून भावपूर्ण प्रार्थना करू लागली. हे मा धनलक्ष्मी, मी तुझा वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे. माझ्या सर्व विपत्ती दूर कर, आमचे कल्याण कर. ज्या स्त्रीला संतान नाही तिला संतान दे. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड ठेव. असे बोलून लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाच्या छबीला प्रणाम केला. व्रताच्या प्रभावाने शीलाचा पती एक चांगला माणूस बनला आणि कष्ट करून व्यवसाय करू लागला. त्याने लगेच शीलाचे दागिने जे गहाण ठेवले होते ते सोडवले. घरात धनसंपत्ती वाढली आणि पूर्वीसारखी सुख शांती परत आली. वैभव लक्ष्मीच्या व्रताच्या प्रभावामुळे गावातील इतर स्त्रिया सुद्धा विधीपूर्वक वैभव लक्ष्मी व्रत करू लागल्या. हे माता वैभव लक्ष्मी, जसे तू शीलाला आशीर्वाद दिलेस तसेच सर्वांना दे. सर्व मातांच्या बहिणींच्या कुंकवाचे रक्षण कर. घरात सुख, समृद्धी आणि शांती राहू दे. जय जय हो भगवान विष्णू. प्रिय भक्तांनो, आता आपण लक्ष्मी देवीच्या दुसऱ्या कथेचे श्रवण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच दुसरा व्हिडिओ बघा. थँक्स फॉर वॉचिंग.